कडनं तीळ पण लावला होता. तीळ तर इतका भारी आलाय का नाही, लयच भारी दिसतंय तीळ. तेज आहे का नाही, हिरवगार एकदम. आणि उसाला पण तेज बघा कसं एकदम हिरवगार एकदम सुपर. तर काय ते तीळ पण दाट झाला लावण्यात, त्याच्यामुळं ऊस काय जास्त दिसत नाहीत, पण ऊस पण एकदम भारी चांगला आहे. असा ऊस आहे. परत कांदे पण लावलेत, आपलं घरगुती पुरतं खायला हो असे कांदे लावलेत 2-4 सऱ्यात. हे एक सरीत आहे, परत इथं पुढं एक, परत इकडं पुढं पण 4 सऱ्या कांदे लावलेले आहेत. आपल्याला घरी खायला तर भरपूर होते. लावणीचा 3.5 फुटाच्या पुढंच आहे. 3.5 काही जागेवर 4 अंदाजाने लावलेली, त्याच्यामुळं काय एवढं. राम आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला मित्रांनो, रोजच्या प्रमाणे आलेलो शेतामध्ये आज पण. आणि आज आंब्याच्या झाडाखाली उभा आहे. आंब्याच्या झाडाखालून व्हिडिओ चालू केला आहे. हे बघा आंबे केवढाले झालेत मस्त. आणि हो केसर आंबा आहे बघा, काही कैऱ्या चांगल्या मोठ्याल्या झाल्यात. तर चला जाऊया आता. कॅनलचं पाणी गेले, कारण कॅनलचं पाणी होतं तोपर्यंत भरपूर परेशानी होती, व्हिडिओ पण काढणं नाही झाला. तर चला म्हणलं आज बरेच दिवस झाले व्हिडिओ बनवलाच नाही, तर म्हणलं आज बनवू. आणि तर चला मी तुम्हाला आज ऊसामधली बाजरी दाखवतो. ऊसामधली बाजरी कशी काय आली ते बघा तुम्ही पण. आणि ऊस पण एकदम समज चांगला आहे बरं का. ऊस पण फक्त असा एक शेवरी वाढल्याने वाढला आहे. आता बाजरी काढल्यानंतर चांगला होईन तो पण. आता रेशीमच्या पण आळ्या येणार आहेत आज उद्याच्याला, चुलत्याच्या त्याच्या. पाला पण मोठाला झाला रेशीमचा. तर चला जाऊया बाजरीकडं. आणि हे बघा मित्रांनो, 1/2 एकर ऊस आत्ताच लावला आहे समज. 8-10 दिवस 10-12 दिवस झाले लावून, आणि लागलाय उगायला. एका अर्ध्या जागेवर कुठं दिसतंय काही असं. पाण्याची कमतरता आता नुसतं कॅनलच्या जीवावरच आहे पाणी. कॅनल आलं तर विहिरीला आता भरपूर कमी, आता 15 दिवसांनीच डायरेक्ट कॅनलला पाणी. आणि हे बघा समोर बाजरी, ऊसात बाजरी डबल पीक. बाजरी, तीळ, मका. आणि बाजरी पण लय भारी आली बरं का. आणि हे बघा खाली ऊस. आणि ऊस पण चांगला आलाय बरं का. आता बाजरीमुळे दिसत नाही जास्त ऊस. आता ऊस पण असा एकदम भारी दिसतोय मस्त म्हणे. आणि बाजरी तर एकदम भारी आली. आता भरायला चालू आहे. फुलावर आहे सध्या तिला. एक 8 दिवसामध्ये दाणं दिसतील ह्याला. अजून काय सध्या नाही दिसत दाणं. हे पण बघा ऊस. भरपूर बाजरी आलेली मस्त एकदम. शेडपासून पण उभारून दाखवतो तुम्हाला मी. डबल पीक ऊस आणि बाजरी. आणि हे बघा मित्रांनो, कडनं तीळ पण लावला होता. तीळ तर इतका भारी आलाय का नाही, लयच भारी दिसतंय तीळ. तेज आहे का नाही, हिरवगार एकदम.
आणि उसाला पण तेच बघा कसं एकदम हिरवगार एकदम सुपर. तर काय ते तिल पण दाट झाला लावण्यात, तर त्याच्यामुळं ऊस काय जास्त दिसत नाहीत, पण ऊस पण एकदम भारी चांगला आहे. असा ऊस आहे. परत कांदे पण लावलेत, आपलं घरगुती पुरतं खायला हवा असे कांदे लावलेत 2-4 सऱ्यात. हे एक सरीत आहे, परत इथं पुढं एक, परत इकडं पुढं पण 4 सऱ्या कांदे लावलेले आहेत. आपल्याला घरी खायला तर भरपूर होते, 2-3 गोण्यात सहजच होते. आता बाजरी लावून तर अजून 1 महिना नाही लागणार, 3 वारात 20-25 दिवस 20-22 दिवसात येईन वाटतं बाजरी काढायला. तेव्हा जिथे जास्त ह्याचा अंतर आहे का बाजरीचा, आणि तिथे एकदम ऊस भारी दिसते. जिथं थोडीशी दाट झाली बाजरी तिथं थोडंसं कमजोरपणा दिसतोय ऊसामध्ये. काही नाही, निघाल्यावर बाजरी निघाल्यावर तो होणार चांगलं ते, कारण आपल्याला घरी भरपूर बाजरी पण खायला होणार आहे. आणि तिकडे बी दुसऱ्या शेताकडे पण अशी पेरलेली बाजरी तिथं पण, आणि इकडं पण लावली ऊसामध्ये पण. आणि बाजरी एकदम असं 4 फुटावर 3.5 फुटावर असा एक ठोंब लावला आहे. हे बघा अंतर, जे लावण्याची पद्धतीचं अंतर बघा तिचे लावायची लावणीचा 3 फुटाच्या पुढंच आहे. 3.5 काही जागेवर 4 अंदाजाने लावलेली, त्याच्यामुळं काय एवढं फिक्स नाही. काही जागेवर 3 फूट, काही जागेवर 4, एखाद्या जागेवर 3.5 असं अंतर झालेलं आहे. तर पहा मित्रांनो, बाजरी तर पूर्ण बघितली बरं का तुम्ही. आता बाजरी कशी काय वाटली आणि ऊस पण कसं काय वाटला ते दोन्ही पण कमेंट करून सांगा. कारण ऊसामध्ये बाजरी लावलेली आणि एकदम मस्त आलेली. तुम्हाला पण कशी वाटली ती कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरत जाऊ नका मित्रांनो. आपले जेवढे बी नवीन मित्र आहेत ते जुडं जा आपल्याला, कारण की आपलं सबस्क्राईब केल्याने काय होतं माहिती का, आम्हाला पण एक नोटिफिकेशन मिळतं आहे व्हिडिओ बनायला, आम्हाला पण उत्साह येतो आहे. तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.